नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मुंबईच्या वानखेडे मैदानावर विराट कोहलीने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली. विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरच्या ऐतिहासिक 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला. वर्ल्ड कप 2023च्या सेमीफायनल सामन्यात विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध वन डे करिअरमधील 50वे शतक ठोकले. हलगा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आवाज उठवला आहे. जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना अधिक भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारला नव्याने प्रस्ताव देण्यात यावा अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये शेतकरी व जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्सप्रेसची सेवा आता बेंगळूर धारवाड ते बेळगाव पर्यंत विस्तार करण्यात आल्याची माहिती राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी दिली आहे. वंदे भारत एक्सप्रेस सेवेची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे. राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी वंदे भारत एक्सप्रेसची सेवा आता बेंगळूर धारवाड ते बेळगाव पर्यंत विस्तार करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना केली होती. जम्मू काश्मीरमध्ये प्रवासी बस 300 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 37 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरचा दोडा येथे बस दरीत कोसळून ही भीषण दुर्घटना घडल्याची माहिती देण्यात आली. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे 55 प्रवासी होते. दुर्घटनास्थळी मदत व बचाव कार्य राबवण्यात येत आहे. दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी बेळगाव बाजारपेठेत करोडो रुपयांची उलाढाल झाली. 3.5 मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्या दिवशी नवीन वस्तूंचा शुभारंभ केला जातो. त्यामुळे वाहने, सोने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गृहोपयोगी वस्तू, फ्लॅट यांच्या खरेदीची धूम पाहायला मिळाली. ग्राहकांना आकर्षक सवलती दिल्याने खरेदीदारांसाठी ही एक पर्वणी ठरली. रंगवलेली शिंगे, त्यांना बांधलेली मोरपिसे, गळ्यात शोभिवंत माळा, पायात घुंगुराचा पट्टा आणि ऐटीत चाललेल्या म्हशी असे चित्र दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने शहराच्या सर्रास भागात दिसून आले. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हशी पळवण्याची परंपरा बेळगावमध्ये सुरू असून मंगळवारीही शेतकरी तसेच पशुपालकांनी म्हशी पळवून आनंद लुटला. बेळगाव शहरातील केएलई शतक महोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटलचे नामवंत ऑर्थोपेडिक डॉक्टर जगदीश सुरन्नवर यांनी चिकोडी तालुक्यातील एका 49 वर्षीय रुग्णावर कोपरा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. ऑर्थोपेडिक विभाग प्रमुख डॉक्टर जगदीश सुरन्नवर, डॉक्टर रीमा कौर, डॉक्टर बी पुट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षापासून तो रुग्ण जखमी होता. त्याच्यावर अनेक ठिकाणी उपचार करण्यात आले होते, परंतु त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. बेळगाव धारवाड दरम्यान कर्नाटक राज्य परिवहनच्या बसमधील प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असलेला एक व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याची त्वरित दखल वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाने घेतली आहे. बिघाड झालेल्या बसला वाहतूक सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाड असलेली बस जनसेवेसाठी उपयोगात आणल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे समजते. शहरातील बस थांब्यांची वेळच्या वेळी दुरुस्ती केली जात नसल्याने त्यांची दयनीय स्थिती झाली आहे. बस थांब्यांसाठी वापरण्यात आलेले पत्रे केव्हा कोसळतील याची शाश्वती नसल्याने एखाद्या निष्पाप प्रवाशाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न प्रवाशांमधून विचारण्यात येत आहे. दीपावली सणाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने जवानांना फराळाचे वाटप करण्यात आले. एंजल फाउंडेशन आणि जय जवान जय किसान संघटनेचे गोविंद पाटील यांच्या सहकार्याने जवानांना फराळाचा वाटप कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके आणि जय जवान जय किसान संघटनेचे गोविंद पाटील यांच्यासहित सदस्य उपस्थित होते. तमिळनाडू येथील कोइंबतूर येथे 38व्या ज्युनियर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलींच्या गटात बेळगावच्या वैभवी बुद्रुक हिने
100 मीटर मिडले रिले प्रकारात रौप्य पदक पटकावले असून कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करत द्वितीय क्रमांक मिळवला आहे। तसेच बेळगावच्या अपूर्वा नाईक हिने सुद्धा या स्पर्धेतील 18 वर्षाखालील मुलींच्या 100 मीटर हर्डल्स प्रकारात कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करताना 7वा क्रमांक पटकावला आहे। या निमित्त बेळगावच्या महापौर शोभा सोमनाचे यांनी स्वतः स्पर्धकांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला आणि तसेच आर्थिक मदत करून पुढील वाटचालींसाठी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या। खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर हे कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने चन्नेवाडी येथे आले असता ग्रामस्थांनी त्यांच्या पुढे मराठी शाळा वाचवण्यासह अनेक समस्या मांडल्या। गावात पूर्वीपासून मराठी शाळा होती, पण गेल्या काही वर्षापासून ती बंद आहे। विद्यार्थ्यांअभावी ही शाळा बंद पडल्याचे सांगण्यात येते। तालुक्यातील एका सुशिक्षित गावातील शाळा बंद पडणे हे सर्व शिक्षण अभियानाच्या प्रयत्नाला खीळ घालण्यासारखे आहे। ही गोष्ट आमदारांच्या निदर्शनाला ग्रामस्थांनी आणून दिली। गावातील शाळेची जुनी खासगी इमारत मोडकळीला आली असून ती त्वरित दुरुस्त करावी अशी ही मागणी करण्यात आली। नंदगड येथील गेल्या 64 वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या दीपावली व क्रीडा महोत्सवाचे मंगळवारी शानदार उद्घाटन झाले। आमदार विठ्ठल हलगेकर यांनी क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले। अध्यक्षस्थानी तरुण मंडळाचे अध्यक्ष PK पाटील होते। यावेळी जिल्हा पंचायत माजी सदस्य पुंडलिक कारलगेकर, नंदगड ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लप्पा गुरव, मनसूर तहसीलदार सूर्याजी पाटील, प्रशांत लक्के बैलकर, धनंजय पाटील, गंगाराम पाटील, गोविंद पाटील, एकनाथ पाटील व गजानन पाटील आणि चंद्रकांत करंबळकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते। देवदर्शनासाठी जात असताना दुचाकीच्या आडवे कुत्रे आल्याने झालेल्या अपघातात आशा कार्यकर्त्या गंभीर जखमी झाल्याची घटना खडकलाट येथे घडली। लक्ष्मी विजय भोसले वय वर्षे 45 असे जखमी झालेल्या आशा कार्यकर्तीचे नाव आहे। त्यांना ताबडतोब सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले। प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी निप्पाणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। लक्ष्मी भोसले व त्यांचे पती विजय भोसले हे आपल्या दुचाकीवरून श्री बाळूमामाच्या दर्शनासाठी जात होते। पक्षश्रेष्ठींनी चिकोडी मतदारसंघातून लोकसभा लढवण्याचा आदेश दिल्यास आपण निश्चितपणे ती लढवू किंवा इतर कोणतीही जबाबदारी दिली तर ती स्वीकारू असे प्रतिपादन कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले। निप्पाणी येथील महामार्गावर गव्हाण फाट्यानजीक मालवाहू ट्रकची कारला मागून धडक बसल्याने कारचे नुकसान झाले आहे। या अपघातात जीवितहानी झाली नसून सुदैवाने कार चालक बचावला। हा अपघात बुधवारी सकाळी 11च्या सुमारास झाला। गव्हाण फाट्यानजीक आल्यानंतर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने समोरून जाणाऱ्या कारला मागच्या बाजूस जोराची धडक बसली। या घटनेची नोंद निप्पाणी शहर पोलीस स्थानकात झालेली नाही। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।